या आपण जाऊया मॅचच्या दिशेने आणि लगेचच आपण कॉमेंट बॉक्स मध्ये करूया हलकसं परिवर्तन। मी माझ्या वाणीला देतो विश्रांती। ऐकूया कल्याण डोंबिवली घारिवलीचा एक अप्रतिम आवाज रोशनजी संते सर यांना धन्यवाद। थँक्यू सो मच मॅडी सरांचा आवाज आपण ऐकला आणि सामना जिंकला तो म्हणजेच MB ग्रुप देवीचा पाडा या टीमने। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना 4 षटकांचा सामना आणि दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। साहिल 11 चिंचपाडा आणि स्वर्गीय वेदांत 11 अंतारली या दोन संघांमध्ये हा सामना। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आला डॉट बॉल। संचित म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते आहेत। साहिल 11 या नावाने संघ खेळतोय। संचित म्हात्रे पुरस्कर्ते या संघाचे, कारण की त्यांचे बंधू आहेत स्वर्गीय साहिल म्हात्रे आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय। आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय वेदांत 11, पप्पू दादा पाटील यांचे चिरंजीव ज्यांचं गतवर्षी निधन झालं होतं आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय। पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर हा वाईट बॉल येतोय आणि अवांतर धावेने श्री गणेश होतीये। धावसंख्या आहे 1। संचित म्हात्रे हाफ ट्रॅकर पुल करतायत। डीप मध्ये फिल्डर आहेत। एक धाव झाली कंप्लीट त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार। 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार। मच डीजे मास्टर। धावसंख्या 4 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट। सीमा रेषेच्या बाहेर अंतारली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडे स्ट्रोक षटकार। चला या पुढील सामना असेल गावदेवी कोपर आणि जय गणेश घारिवली या दोन संघांमध्ये। दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। वाईट बॉलचा इशारा येतो। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 12 धावा धावफलकावरती। चिंचपाडा संघाला सुवर्ण संधी येते। विकेट हॅट्रिकसाठी बंटी फाटक यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। लॉफ करतायत, पाठवलाय वाईड इज लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते। डॉट बॉल येतोय। चांगला चेंडू आपण पाहिलेला आहे। व्हेरिएशन या चेंडूवरती। धावसंख्या 18 धावा। ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय। नक्कीच बॅक ऑफ द हँड लेग ब्रेक हा चेंडू। टप्पा पडल्याने चेंडूने वळण घेतलेला आहे। ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधू शकले नाही। डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या आणि खराब बॅकअप नाहीये। जिथे 1च धाव होती तिथे मात्र मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20।
याच दरम्यान आदरणीय घारिवली संघाचे बिग सपोर्टर आणि बदलापूर शहराचे उद्योजक चिंतनजी देशमुख यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गणेशजी चिलवेरी, त्यानंतर बालू पाटील, अजय संते, राहुल पाटील, राजेश म्हात्रे, नयन पाटील हे सर्व या सामन्याचा आनंद घेत आहेत. या पुढच्या मॅचमध्ये जय गणेश घारिवली संघ इन ॲक्शनमध्ये असेल. हाफ ट्रॅक करा, चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 21 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे, स्वप्नवर सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार अंतारली या संघाने ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. थँक्यू सो मच मोनिश म्हात्रे. पुन्हा एकदा लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. गणेश दातीलकर आणि अल्पेश पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार अंतारली या संघाला बॅकफुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. तटस्थ पंच आहेत योगराज बुटेरे सर, मॅन फ्रॉम पोई, आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतो आहे सनी भोईर सर आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉलसाठी बॅटकट आणि LBW सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंगमध्ये एकच रिव्ह्यू मिळणार आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे अंतारली या संघाने. आपण चेक करूया. A review unsuccessful. It's a valid delivery. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू संपलेला आहे. पुन्हा या इनिंगमध्ये अंतारली संघाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. रोशनजी पाटील. धावसंख्या 28. बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. साईडम ॲक्शन आहे मोनिश म्हात्रे यांची. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे मोनिश म्हात्रे. बाजी बैलाचे ते मालक आहेत आणि स्वतः इन ॲक्शनमध्ये आहेत. धावसंख्या 28. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. फुल टॉच चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 3री धाव देखील पूर्ण होते. लेझी अप्रोच क्षेत्ररक्षक होते. यश जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 3 आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार अंतारली या संघाची 31-31.
सुजल पाटीलला ॲडव्होकेट प्रज्वल पाटीलकडून खास करून दुबईवरून हे पारितोषिक आलेलं आहे. याआधी आपण हितेश पाटीलला पाहिलं होतं. पहिला चेंडू बॅटची कडा होती, यष्ट्यांच्या पाठीमागे झाली चूक. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती दिनेशने, त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये चिंचपाडा संघ. पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 33. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका सीमारेषेच्या बाहेर, चौकार. घारिवली टीमचे लेजंड क्रिकेटर गिरीश पाटील आणि निखिल पाटील यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. आणि कोपर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. ऑन साईडला खेळतायत, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, ऑन द स्टंप फेकी डीपमधून येते. धावसंख्या एकने पुढे जाईल 38, 38 धावा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक या षटकामध्ये दिनेश करतायत. धावसंख्या स्थिर आहे 38, 38 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे आणि पंचांचा इशारा कोणताही आलेला नाहीये. याचाच अर्थ सलग चालाय हा दुसरा डॉट बॉल. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये. अवघ्या 7 धावा खर्च करतोय गोलंदाज दिनेश. ड्राईव्ह करतायत, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. शेवटच्या बॉलवरती हा चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42, 42. डीजे मास्टर, धावसंख्या आहे 42 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला, ओमकारजी म्हात्रे यांना विनंती असेल तुम्ही संपर्क साधायचा आहे. ओमकारजी म्हात्रे यांना विनंती असेल, कोपरगावचे, त्यांना विनंती आहे की आपण संपर्क साधा.
42 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅचमध्ये. या 20 लाईन पाहावी लागणार आहे. एक धाव तर पूर्ण होते आणि पंचांचा इशारा नक्कीच वाईट बॉलचा येतोय. वाईट +1 मिळतील या एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 44. गोलंदाज पियुष. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे आणि आत्ता मात्र पंच तटस्थ आहेत, परंतु वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडासा लेट पण थेट आलेला आहे. धावसंख्या आहे 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय. फार कमी वयाचा गोलंदाज आहे. आशिष दादा यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहिलं. लंडन रिटर्न आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद लागतोय पहिला धक्का अंतरली या संघाला. सव्वीस धावांची विस्फोटक इनिंग साकारली या मॅच मध्ये. पप्पू पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळतोय. स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार अंतारली. रोशन पाटील पुरस्कर्ते आहेत. हरिभक्त पारायण रोशन हाल्या पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत. या 20 लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. यंगस्टर आहे, नवोदित गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती थोडासा दबाव असणार आहे, कारण की अंतिम षटक तो हाताळतोय या मॅचमध्ये, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो ओव्हरचं षटक म्हटलं तर. आणि या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, 3 वाईट सोडले तर 1 विकेट आणि 1 डॉट आलेला आहे. पप्पू पाटीलला देखील शांत ठेवलेला आहे या चेंडूवरती. धावसंख्या 46 धावा. हाफ ट्रॅकर, अर्ली बॅट स्विंग, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने येतोय आणि आलाय हा डॉट बॉल. कमबॅक करतोय गोलंदाज पियुष म्हात्रे या षटकामध्ये. अंतिम षटक 17 वर्षाचा गोलंदाज आहे. अत्यंत कमी वयामध्ये आपल्या नावाचं स्थान निर्माण केलेलं आहे. पुल करतायत समोरच्या दिशेने मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. विकेट षटकार.
अप्रतिम संगीत आपण ऐकतोय पहिल्या रात्रीपासून डीजे मास्टर गणेश पाटीलच्या माध्यमातून मॅन फ्रॉम मांगरोळ. नाईट स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण चर्चा आहे बदलापूर नगरीमध्ये, कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची, कारण की सर्वात कमी प्रवेश फी 10,500 रुपये आणि त्यामध्ये नाईट स्पर्धा. पुन्हा एकदा लॉफ करतायत. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. गुणलेखक. अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लॉफ करतायत. पुन्हा एकदा पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सलग चालाय हा तिसरा षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 आणि 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. ते म्हणजे साहिल 11 चिंचपाडा या संघासमोर. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक गावदेवी कोपर आणि जय गणेश घारिवली या 2 संघांमध्ये या पुढील सामना. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अशोक शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना 4 षटकांचा आहे. गावदेवी कोपर आणि जय गणेश क्रिकेट संघ घारिवली या 2 संघांमध्ये टॉस होतोय. या ठिकाणी आपण पाहताय घारिवली आणि कोपर या 2 संघांच्या दरम्यान टेल आलाय. कोपर संघाने टॉस जिंकलाय. संकेत, निर्णय कळवा. 2 मिनिटांमध्ये निर्णय कळेल. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. कोपर संघाने टॉस जिंकलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि घारिवली संघाला बॅटिंगचं पाचारण. येस, O2 कॉम्बॉक्स. विद्यमान सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. 2 नामवंत संघ आमने सामने आहेत या सामन्यामध्ये आणि 65 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र, बदलापूरचा बुलंद आवाज, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संदेश सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीमध्ये रात्री के यात्री अनेक प्रेक्षक वर्ग या माचा आनंद घेत आहेत आणि चिंचपाडा आणि त्याला फाईट करेल समोर प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय वेदांत 11 जन मल्हार क्रिकेट संघ अंतारली या 2 टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकामध्ये पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या 64 धावा आणि 65 धावांचं एक मोठं टार्गेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम मॅच. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर सेकंड राऊंड
च्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि आज या ठिकाणी आपण पाहतो आजच्या गटातून एक संघ क्वालिफाय होईल आणि आज एकंदरीत जवळजवळ 5 संघ आम्हाला मिळणार आहेत टॉप 5 मध्ये. ब्युटिफुल ट्रॉफीज समोर तुम्ही पाहत आहेत मुख्य मंचासमोर आणि आज या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आमदार चषकाचा मानकरी कोण होईल याचं उत्तर तुम्हाला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, खरं तर भाग्यवान खेळाडू कोण असेल त्याला मात्र हे पारितोषिक मिळेल. या सर्व गोष्टींची उत्तरं तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, बोथ द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी अल्पेश पाटील आणि अगदी आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीमच्या वतीनं सलामीची जोडी हर्षद आणि अर्जुन. गेम ऑन. षटक क्रमांक पहिला आपण पाहणार आहोत. 24 बॉल 65 ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल. गती कमी केली आहे, फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता चेंडूला आणि अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, ब्लँक स्टूक आणि यष्टी रक्षकाने मात्र हा चेंडू गॅदर केलाय. काय जबरदस्त स्विंग पाहायला मिळाला. नॅचरल अँगल क्रिएट करतात गोलंदाज यावेळेस. इथे त्याला प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या बॉलवरती रीड केलं, अभ्यास केला आणि आता बॉलला पाठवलं ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हर्षदच्या पाठमधून आलाय पहिला घणाघाती प्रहार षटका. डॉट नंतर आपण पाहतो अप्रतिम सुरुवात सध्या तरी या डावाची देखील पाहायला मिळाली आहे. 65 धावांचं टार्गेट आहे. माहिती आहे बॅटर हर्षदला कारण एअर स्ट्राईक करावे लागणार आहे. 24 बॉल म्हटल्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी करावीच लागणार आहे. जशा तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न टीम सध्या चिंचपाडा देखील मैदानाच्या आतमध्ये करेल. गोलंदाज आपण पाहतो अल्पेश. पहिला डॉट नंतर षटकार आलाय. थोडीशी भयान शांतता हरकत नाही, परंतु जसा सामना क्लोज येईल तसं मात्र तुम्हाला वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळणार आहे. आमदार चषकाची स्पर्धा आपण पाहतो आणि आता गोलंदाज अल्पेश ओव्हर द विकेट. गती कमी केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रोटेक्शन देण्यात आलंय. चांगली फिल्डिंग आणि आता धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावेने सगळं जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. 10 टॉपर्स सहित ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक संघाच्या संघ नायकाकडून या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे कारण अवघ्या आपण पाहिलं तर कमी प्रवेश फी मध्ये आपल्याला इतकी दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळते आहे. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बदलापूर म्हटल्यानंतर बदलापूरची पुण्यभूमी, बदलापूर म्हटल्यानंतर ही ऐतिहासिक भूमी तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तुमचं आमचं बदलापूर तुम्ही पाहतायत आणि या बदलापूर नगरीमध्ये या ठिकाणी ही दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः यष्टी रक्षक पोहोचलेत. टॉप एज लागतीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल. हर्षदच्या स्वरूपात या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे गोलंदाज अल्पेशने आणि ते फलंदाज होईल बाद. धक्का पहिला टीम चिंचपाडा संघाला. आल्यानंतर असं वाटलं होतं की धावा आणि धावा बनतील. 2 धावा आल्या. त्यानंतर डॉट बॉल अल्पेशने केलेलं कमबॅक वाखडण्या जोगी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज झाला बाद. जिथे मात्र मिळाली मोठी विकेट हर्षदची. म्हटलं जातं ना इंतजार करने वालों को सिर्फ इतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. आणि तर सध्या आपण पाहतो धावा धावफलकावरती 8. शेवटचा अंतिम बॉल.
हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. शेवट देखील या षटकाचा गोड केला गोलंदाज अल्पेश पाटीलने. आणि आपण पाहतोय संघाची धाबत संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 1 बाद 8 धाबा धाव फलकावरती. बॉल आणि आता 57 धावांची गरज डीजे गणेश मंगरुलकर असल्यानंतर अगदी आपण पाहतो सातत्याने त्यांच्या वतीने आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. आणि क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम तुम्हाला अतिशय या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय जर इक्वेशन सध्या 18 बॉल 57च आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये स्वर्गीय वेदांत 11 अंतर्ली संघाची धावा आपण जर पहिल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 20 धावा होत्या, तिथे एक विकेट्स त्यांनी गमावला नव्हता. परंतु चिंचपाडा संघ त्याच धावांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करते. परंतु सध्या तरी संघ बॅकफूटवरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8 धावा धाव फलकावरती आहेत. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल अपडेटर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ऑनलाईन स्कोरर ओमचा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट यांच्या वतीनं ही माहिती या ठिकाणी समालोचकांपर्यंत पोहोचवली जाते. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 2 मध्ये विनायक. पहिला बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, हल्ला बोल, गॅप शोधली, जणू काय मॅप लावला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे धावा मिळतील टीम चिंचपाडा संघाला 4. चौकार आलाय आणि आता या चौकाराने धावत संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. 12 धावा, मागचा पाय वाकोला, वेट ट्रान्सफर केलं आणि का अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. जणू काही हा गॅप शोधलाय या मॅच मध्ये. धावत संख्या धाव फलकामध्ये 12 आहे. कोशिश इतनी करो कि किस्मत भी बोल उठे, ले बेटा ले, हे तेरा हक बनता. 12 धावा धाव फलकामध्ये इतकी मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. 65 धावा बनवायच्यात. चिंचपाडा संघाला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. 2 क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय, परंतु एक्झॅक्टली या ठिकाणी अगदी आपण पाहतो पूर्णपणे सेफ असेल. परंतु आपण चेक करू. पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत, कारण किमान जवळ 2 धावा तिकडे वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बघा आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये पहिल्यांदा पायामध्ये चेंडूला थांबवलं, पॉज केलं, त्यानंतर बॅकअप देत असताना अगदी हाताने चेंडूला पुन्हा एकदा आत ढकलण्यात आलेलं आहे. परंतु एक्झॅक्टली घडलं काय हे मात्र आमचे तिसरे पंच या ठिकाणी माहिती देऊ शकतील. या आपण लगेचच वॉर रूम मध्ये राजेश भोईर सर आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. धावा किती मिळतील या बॉलवरती? या बॉलवरती 2 आल्या तर मात्र इक्वेशन बदललेलं पाहायला मिळेल. 4 आल्या तरी सुद्धा या मॅच मध्ये इक्वेशन थोडस अगदी आपण पाहतोय आपल्याला सोपं वाटेल. 2 खेळाडू प्रयत्न करतात. अफलातून 100% एफर्ट, 100% कमिटमेंट आपल्या संघाशी का असते. सेफ असतील, धावा मिळतील 2. जबरदस्त गुड फिल्डिंग, कौतुक करावं लागणार आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांचं. रिक्वायर्ड रन रेट 18.71 प्रति षटकामागे. ओपनचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता इथे काही एक संपर्क नाही आहे आणि हा डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगती पथावरती विनायक, त्याच्या विरुद्ध पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दुहेरी धाव आणि आता अर्जुन. सध्या आपण पाहतोय अक्षरशः अर्जुनला डॉमिनेट करण्यात आलेलं आहे.
आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पलटवार तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चाललाय शॉर्ट पुल करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला चेंडू गुल सीमा पार. इथे मिळतील धाबासा ठोकला. एक मॅचेस तुम्हाला शेवटच्या 12 बॉल वरती 30, 32, 35, 40 धाबा चेस होताना आम्ही पाहिलेले आहेत. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 20 धाबा धावफलकामध्ये अजूनही जवळ 45-40 धावांची गरज या मॅच मध्ये. येणारे 14 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला अर्जुन. गेअर चेंज करावा लागेल. अर्जुनला माहिती आहे षटकार चौकारांची भाषा बोलावी लागणार आहे. हो लाईन या ठिकाणी चेक करतायत. चेंडूला जाऊ दिलं वेल लेफ्ट आणि आता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा या ठिकाणी आपण पाहतोय. दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. धावा संख्या धावफलकामध्ये 1 ने पुढे जाईल. 21 धावा 21. एक गडी लवकर गमावल्यानंतर आता मात्र जिम्मेदारी आली आहे ती मात्र अर्जुन वरती आणि न्यू बॅटर शेखर. ओ खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो फुलर लेन. त्याला ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता वेगवान रीतीने या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या जात आहेत. संघाची धावा संख्या धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो अक्षरशः झगडावं लागतं. अक्षरशः तुम्हाला घाम गाळावा लागेल. एका धावेसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. मेहनतीची पराकाष्ठा म्हटलं जाताना आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल. आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचा गुगल असेल. असे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. आणि आता शेवटचा बॉल जो राहिला गोलंदाज विनायकच्या नावावरती डॉट बॉल. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय. 65 धावांची गरज असताना संघ जाऊन पोहोचलाय चिंचपाडा 1-23 वरती. येणारे 12 बॉल 42 धावांची गरज. बारा बॉल 42 धावांचं समीकरण आहे. आणि आता सध्या अगदी आपण पाहिलं तर सामना बॅलन्स आहे. 50-50 बॅलन्स आहे. कदाचित आपण पाहिलं तर अनेक इक्वेशन आपण या क्रीडानगरीमध्ये अशा पाहिलेले आहेत. आणि त्या धावा चेस होताना सुद्धा या क्रीडानगरीचा इतिहास राहिलेला आहे. 12 बॉल 42 धावांची गरज आहे. आणि या मॅचच्या दृष्टिकोनातून सोमनाथजी खाडे सर जर आपण पाहिलं तर हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरं षटक चिंचपाडा संघासाठी आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी टीमच्या वतीनं गणेश दातीलकर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावा कमी आल्या तर आव्हान थोडंसं कठीण राहील. परंतु जर धावा बनवल्या गेल्या तर सामना बॅलन्स 50-50 आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गणेश दातीलकरला. दाखवला आसमान. बॉल सीमा पार. ठोकलाय षटकार. एकोणतीस धावा धाव फलकामध्ये पहिल्या बॉलवरती आपण पाहतो इरादे स्पष्ट केलेत. आणि आता जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं असं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 42 ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती त्याला षटकार म्हणजे येणारे 11 बॉल. आणि आता विजयासाठी 36 धावांची गरज आहे. गोलंदाज गणेश हो यावेळी साडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. एकच धाव मिळणार आहे. अर्जुनला मात्र मिळेल स्ट्राईक. सध्या आपण पाहतो एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये.
संघाची धावा संख्या 30 वरती पोहोचलेले. म्हटलं जाताना वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतं, ते काम तुम्हाला सोपं झाल्यासारखं वाटतं. आणि आता तशी मेहनत सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम चिंचपाडा करते. 10 बॉल 35 ची गरज या मॅच मध्ये. सेकंड अर्जुन हो चांगला स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गेंददाई स्लॉट में उसे सीधा पार किया, पार्किंग प्लॉट में. मध्ये जबाबदारी ढकलणं सोपं आहे, परंतु जबाबदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच मिळत असतो. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितकी जास्त ताकद या ठिकाणी इथे आपण पाहतोय प्रोव्हाइड करत असताना बॅटर अर्जुनच्या बॅट मधून आलाय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. तिचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सापार. एअर स्ट्राईक मैदानामध्ये आपण पाहतोय हवाई हल्ला होतोय. अद्यापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय गणेश तातीलकरच्या विरोधात आपण पाहतोय 3 षटकार ठोकलेले. मी मगाशी सांगितले 12 बॉल 42 धावांची गरज असताना हे षटक फार महत्वाचं आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पिंटू यादव यांच्याकडून. ओ संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. अर्जुन वरती भरोसा दाखवलाय. सलामीला आलेला खेळाडू आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. 26 धावांवरती तो नाबाद खेळतोय. 65 धावांचं टार्गेट, 7 बॉल 23 धावांचं इक्वेशन. मागच्या मॅच मध्ये या धावा चेस झाल्या नाहीये, परंतु इथे चेस करण्याचा प्रयत्न करेल टीम चिंचपाडा. 7 बॉल 23. कोलबटप्पाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन दन करत सीमा पार. धावा मिळतील 4. काय बॅटिंग केली आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अर्जुन नामक फलंदाज आपण पाहतो अप्रतिम बॅटिंग. चौकाराला नशिबाची 7 मिळते. लक फॅक्टर ऑन झालंय ते टीम चिंचपाडा संघाचा. अगदी आपण पाहतो कंपॅरिझन आपण या 2 टीम मध्ये केलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघाच्या तिथे 1 विकेट त्यांनी गमावला. आणि प्रतिस्पर्धी टीमच्या धावा होत्या पहिल्या षटकानंतर 20 धावा. परंतु आता जर ग्राफ पाहिला 3 षटकाच्या समाप्तीनंतर तर चिंचपाडा संघ जाऊन पोहोचलाय 46 वरती. आणि अगोदर अंतरली संघ खेळला तो होता मात्र 42 वरती. हे असतं क्रिकेट मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊन आम्ही पाहिलेले आहेत. सुख दुःखाने भरलेला क्रिकेट सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल 19 धावांची गरज. म्हणजे अगदी आपण पाहतो 21 धावा अंतरली टीमने शेवटच्या षटकात बनवल्या होत्या आणि त्याच 19 धावा आता इथे बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम चिंचपाडा संघाला 65 धावांचं आव्हान. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात 1 सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अप्रतिम
सध्या बॅटिंग करते स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा धाव फलकावरती आहेत. 6 बॉल 18ची गरज. किमान आपण पाहतो चांगल्या बॅटरचं मनामध्ये हेच चालू असेल. 6 बॉल मध्ये 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेले पाहिजेत आणि तो प्रयत्न होतोय. बॅटर आपण पाहतोय शेखर च्या बॅट मधून आलाय लॉंग ऑन सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक कडक षटकार. परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतात अफलातून. 5 बॉल 12 धावांची गरज. बॅटच्या तिकडा स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत. एकच धाव मिळेल. सध्या ती 1 धाव देखील परवडेल कारण अर्जुन सारखा फलंदाज सध्या मैदानावरती खेळतोय. अवघ्या 10 बॉल मध्ये 30 वरती तो नाबाद खेळतोय. म्हणजे जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने या धावा त्याने बनवलेल्या आहेत. 54 धावा धाव फलकावरती. 4 बॉल 11ची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. एका 2 बॉल डॉट आले तर सामना पुन्हा एकदा अंतरली टीमच्या बाजूने जाऊ शकतो. एखादी विकेट आली तरी सुद्धा अंतरली संघ या मॅच मध्ये डोकं वर काढेल. परंतु चौकार षटकार आला ना तर सामना लवकर क्लोज होईल. हे देखील चित्र आहे. हो यावेळेस आपण पाहतो रॉकेट शॉट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मिस्टेक केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण असताना आपण पाहतोय झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. झेल कोणाची ड्रॉप झाली आहे तर मात्र अर्जुनला मिळते तिथे जीवनदान आणि 1 धाव देखील मिळाली आहे. संघाची धाव संख्या 1 ने पुढे चालली आहे. 3 बॉल 10ची गरज. चौकार षटकाराची नितांत गरज आहे तरच हा सामना टीम चिंचवड संघाकडे जाऊ शकतो. परंतु गोलंदाज चालाक आहे. हो अप्रतिम बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. इथे पाहिलं जाईल एक्झॅक्टली घडलं काय. अंपायर सिग्नल येण्याची आम्ही प्रतीक्षा करू. परंतु या ठिकाणी DRS ऑन फील्ड अंपायर नॉट आउटचा डिसिजन आलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण लगेच चेक करू. स्ट्राईक एंडला आपण पुन्हा एकदा चेक करू आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला देखील आपण इकडे आउट आहे. पहिल्यांदा आपण इकडे चेक करू नंतर डिसिजन देणार आहोत. ओके क्या बात आहे. स्ट्राईक एंडला सेफ असतील बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला आपण चेक करू. बघा किती प्रचंड अति उत्साहाने अपील करण्यात आली होती एसटी रक्षकाच्या वतीनं. त्यानंतर जी थ्रो फेकी झाली आहे नॉन स्ट्राईक एंडला त्याचं चित्र आपण इथे स्पष्ट करू. वॉर रूम मधून राजेंद्र भोईर सर पडताळणी करतायत. एक्झॅक्टली घडलं काय. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग झाली की नाही आहे प्रॉपर हे देखील पाहिलं जाईल. हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. खरं तर 3 बॉल 10 धावांची गरज असताना जर ही धाव कंप्लीट असेल तर समीकरण 2 बॉल 9चं राहील आणि जर कदाचित ही कंप्लीट नसेल तर 2 बॉल 10ची गरज राहील. सेफ नॉट आउट. धाव मिळेल 1 म्हणजे विजयासाठी 2 बॉल 9ची गरज आहे. अगदी आपण पाहतो छोट्याशा काचेच्या भांड्यात आपला जीव ठेवावा असाच प्रश्न सध्या दोन्ही टीमसाठी होता. आणि आता 2 बॉल 9 धावांची गरज. या आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये यतीन शॉर्ट ऑफ लाईन चेक केली जाते. अंपायर सिग्नल नो बॉल. लाईन या ठिकाणी आपण पाहतो 20 केली असावी आणि एक्झॅक्टली या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर सिग्नल नो बॉल. पुन्हा एकदा चेक करू आपण कारण क्रुशल मुवमेंट आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतलेली आहे. या यतीनचा बॉल
ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पडल्यानंतर एक्झॅक्टली नो बॉल. थर्ड अंपायरचा डिसिजन देखील आलेला आहे आणि ते एक्स्ट्रा मिळेल. खरं तर अगदी आपण पाहतो या एक एक धावा या बासला गलाटणी देत आहेत की काय, कारण आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज. फ्री हिट असेल. एबीपी माझाची टॅग लाईन आहे, उघडा डोळे पहा नीट. आता या बॉलवरती असेल फ्री हिट. 2 बॉल 8ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज अर्जुन, ज्याने विजयाची स्वप्न दाखवलेत टीम चिंचपाडा संघाला, तोच अर्जुन सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल 8 असा सामना आम्ही उसाटणीच्या मैदानावरती पाहिला होता. महेंद्र धुळे बीट झाले बापदेव पालीच्या संघाच्या विरोधात आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय, परंतु अर्जुन सांगतोय टायगर अभी भी जिंदा है. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार आणि पूर्णपणे या सामन्याचं मोमेंटम शिफ्ट केलंय टीम चिंचपाडा संघाच्या बाजूने. बॉल सीमा पार. करन तो बाद हुआ है लेकिन अर्जुन अभी भी मैदान में है. बीच मैदान के अंदर संघर्ष जारी है. शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. सामना जर अवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. अप्रतिम मॅच. एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार क्रिकेट संघ अंतरली खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साईल 11 चिंचपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 1 बॉल 2ची गरज. सामना कुठे जाईल? सामना अंतरलीला जाईल की सामना चिंचपाडाला जाईल? हा सर्व प्रेक्षकांना पडलेला एक प्रश्न आहे. 1 बॉल 2ची गरज. 1 धाव आली तरी सामना अंतरली संघ जिंकू शकतो या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो दोन्ही संघावरती प्रेशर आहे. जितका दबाव गोलंदाजावरती आहे तितका दबाव फलंदाजावरती देखील आहे. विजयाची स्वप्न अर्जुनने दाखवलंय. 13 बॉल 37 वरती तो नाबाद खेळतोय. सहजासहजी हा सामना देखील तो सोडणार नाहीये. एका बाजूला अंतरली संघाला जिंकायचे जरूर, परंतु चिंचपाडा संघाला हार नाहीये मंजूर. 1 बॉल 2ची गरज. गोलंदाज सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती यतीन. स्ट्राईक एंडला अर्जुन. अप्रतिम मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आहे. शेवटचा बॉल आडव्या बॅटने. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फलंदाज बाद. सामना जिंकलाय टीम स्वर्गीय वेदांत 11 जय मल्हार क्रिकेट संघ अंतरलीने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम चिंचपाडा.